नमस्कार, मी साक्षी महेश गांधी म्हणजेच नवी जन्मेनं मी या मालिकेतली संचिता। आज मी इतकी छान रेडी झाले याचं कारण आमच्या सेटवर गुढीपाडवा सेलिब्रेट होतोय आणि गुढीपाडवा म्हणजे वर्षातला पहिला सण, मराठी नवीन वर्षाची सुरुवात। मला पर्सनली गुढीपाडवा हा सण खूप आवडतो आणि आमच्या मालिकेच्या सेटवर हा सण साजरा होतोय। खूप चांगला रिस्पॉन्स आहे आमच्या मालिकेला, नवी जन्मेनं मी या मालिकेला, आणि काम करताना खूप मजा येते। संचिता हे पात्र साकारताना खूप मजा येते। वेगळं काहीतरी केल्याचं समाधान मिळतंय रोज, आणि आपल्या आवडीचं काम रोज करणं यापेक्षा खरंच दुसरं समाधान काहीच नसतं। एक वेगळा विषय आमच्या प्रोडक्शनने सन मराठी या चॅनलने हाताळलेला आहे। स्वानंदी या पात्राला तुम्ही खूप रिलेट करता। ती आता प्रेग्नंट आहे आणि लग्नाआधी प्रेग्नंट आहे। कुमारी माता म्हणून सहसा समाज मान्यता देत नाही, पण तिचा जो काही स्ट्रगल आहे, ती गाव सोडून मुंबईत येते आणि इथे आल्यानंतर तिला जे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, हा सगळा प्रवास आम्ही दाखवतोय आणि प्रेक्षक तुम्ही सगळेजण आमच्यावर भरभरून प्रेम करताय आणि या पलीकडे आम्हा कलाकारांना काय हवं असतं। आणि आता हे सगळं चालू आहे, तुमचे मेसेजेस आमच्यापर्यंत पोहोचत असतात। आम्हालाही खूप मजा येते आहे काम करताना। आणि येस, ऑफकोर्स मी स्वतः गुढीपाडवा मिस करतेच, कारण आम्ही आमच्या फॅमिलीपासून लांब राहतो आहे। पण ही सुद्धा आमची एक फॅमिलीच आहे। आमच्या सेटवर सगळे सण समारंभ साजरे होत असतात। सन मराठी चॅनल, आमचं दशमी प्रोडक्शन, या सगळ्यांकडून आम्हाला नेहमी काही ना काहीतरी मिळत असतं, आमचे लाड होत असतात। सो आम्ही फॅमिलीला मिस करतोच, पण हे सगळं इथे सेलिब्रेट होतं आणि पुरणाच्या पोळ्यासुद्धा आम्ही इथे करतो। तसं सण समारंभांना जे काही गोडधोड लागतं ते सुद्धा आम्ही इथे करतो। त्यामुळे तसं बघायला गेलं तर ही आमची फॅमिलीच आहे। सो ती एक फॅमिली आणि ही एक सेटवरची फॅमिली, त्यामुळे असा फार फरक आम्हाला काही जाणवत नाही। आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। आणि गुढीपाडवा हा सण मला या कारणासाठी आवडतो की मला बत्तासे खायला मिळतात। मला बत्ताशांची माळ बघितली की फार छान वाटतं। म्हणजे आत्ता डाएट आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही फार कमी गोड वगैरे खातो, शुगर कमी, हे कमी ते कमी, पण मला बत्ताशांची माळ खूप आवडते। पुरणाच्या पोळ्या आवडतात आणि लहानपणीचा मला किस्सा आठवतो, म्हणजे दरच वर्षी आई पुरणाच्या पोळ्या करायला लागली की मग ते पुरणच खा, मग तिने पोळी बनवलेली असेल तर तीच खा। मग आईचं असं व्हायचं, अगं नैवेद्य दाखवायचं आहे। मी आईला म्हणायचं, आई मी लहान आहे ना, लहान मुलांना चालतं, मुलंही देवाघरची फुलं। तर मी असं नेहमीच तिला म्हणायचे आणि नैवेद्य दाखवायच्या आधीच माझं सगळं खाऊन व्हायचं। आमची सगळीच टीम खूपच कमाल आहे, म्हणजे ऑफस्क्रीन बॉन्ड आमचा खूप चांगला आहे, आमची केमिस्ट्री चांगली आहे, त्यामुळे काम करायला मजा येते। आणि संचिता ही विलन आहे, पण मी चांगली आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि मला मजा येते। आमचे सगळे कलाकार, आमचं प्रोडक्शन हाऊस खरंच खूपच चांगले आहेत। आणि मला आवर्जून सांगायला आवडेल, आमच्या इथे म्हणजे आम्ही श्रीवंश स्टुडिओ इथे शूट करतो आहे आणि इथे ज्या सफाई कामगार आहेत, उर्मिला दीदी म्हणून, तर त्या दिवशी त्या मला म्हणाल्या की इतने साल से मैं इधर काम कर रही हूँ, लेकिन आप जैसी टीम मैंने कभी भी नहीं देखी। ही इतकी छान कॉम्प्लिमेंट होती आमच्या सगळ्यांसाठीच। आणि ती म्हणाली, नजर ना लगे, आप सब अच्छे हो। सो हेच असतं की आपण आपल्या फॅमिलीपासून खूप लांब राहतो, तर इथलंसुद्धा वातावरण तितकंच हसत खेळत असणं गरजेचं आहे। आणि ते दशमी प्रोडक्शनमध्ये नेहमीच असतं, कारण आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही जेवतो एकत्र। या पलीकडे कुठली छान गोष्ट असू शकते की सगळे एकत्र जेवतात, हे समाधान आहे, सगळ्यांबरोबर जेवणं, आणि छान आहे, माहोल चांगला आहे। आत्तापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेवर जितकं प्रेम केलेलं आहे तितकंच प्रेम करत राहा। संचिता या पात्रावर, माझ्या सगळ्या सहकलाकारांवर प्रेम करत राहा आणि आमची मालिका पाहत राहा। सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता सन मराठी वाहिनीवर, नवी जन्मेनं मी।